जय भीम जय शिवराय। आज आपण या ठिकाणी वाकडमध्ये आहोत आणि वाकडमध्ये अजिंक्य दादा आप्पा वाघमारे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण बघू शकता की या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी अनेक रुग्ण आहेत जे नेत्र तपासणीसाठी आलेले आहेत। विजय आप्पा वाघमारे हे आपणा सर्वांना परिचित आहेत, त्यांचे चिरंजीव यांचा हा वाढदिवस या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर या अनुषंगाने साजरा होत आहे। आपण बघितलं की आजकालचे जे तरुण आहेत ते तरुण वाढदिवस साजरा करताना रात्रीचा धिंगाणा करतात, बर्थडेचा केक रस्त्यावर कापत असताना तलवारीने केक कापली जाते किंवा अनेक काहीतरी थातूर मातुरगिरी केली जाते। कोण गोव्याला जातं बर्थडे साजरा करायला, परंतु या ठिकाणी विजय आप्पा वाघमारे तसेच त्यांचे बंधू विशाल वाघमारे आणि आमचे धर्मराजजी बनसोडे हे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे वैचारिक पद्धतीने कशा प्रकारे आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे हे त्यांची जी काही शिकवण आहे त्या शिकवणीनुसार या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराच्या अनुषंगाने हा वाढदिवस साजरा केला जात आहे। तर आपण सर्वप्रथम धर्मराज बनसोडे यांच्याकडनं त्यांच्याबद्दल शुभेच्छा जाणून घेऊया। धर्मराजजी, काय सांगाल? हा जो वाढदिवस आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होत आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना प्रथमतः जय भीम। जसं की आता पत्रकार साहेबांनी सांगितलं की बरेच जण वाढदिवस तलवारीने केक कापणं, रस्त्यावर धिंगाणा करणं, रस्त्यावर हॉर्न वाजवणं या पद्धतीने तरुण पिढी वाढदिवस साजरा करते, परंतु अजिंक्य वाघमारे यांचा मला आज अभिमान वाटतो की यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय विजयाप्पा वाघमारे यांचं सामाजिक कार्य पाहत असं त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी मोफत नेत्र तपासणी असं एक त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। या भागामध्ये वाकड एरियातीलच नाही तर डांगे चौक, चिंचवड भागातील भरपूर लोक आज नेत्र तपासणीला येत आहे। तर ईशा नेत्र तपासणीचं केंद्र आहे, ईशा नेत्र तपासणी, आणि याच्यामध्ये यशवंत बोराटे यांना कुठेतरी हे काम दिलं आणि यांच्या मार्फत आणि अजिंक्य वाघमारे यांच्या मार्फत हा उपक्रम राबवला जात आहे। आणि तसंच मला अभिमान वाटतो की अजिंक्य वाघमारे हे लोकहितवादी सेवा संघ या आपल्या सामाजिक संघटनेचे पर्यावरण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे आणि कुठेतरी यांचं सामाजिक कार्य पाहता आज कुठेतरी मी आणि माझ्या लोकहितवादी सेवा संघाच्या पूर्ण टीमला यांचा अभिमान वाटतोय आणि अजिंक्य वाघमारे यांना मी माझ्या लोकहितवादी सेवा संघ तसंच धर्मराज बनसोडे किंवा माझं बनसोडे कुटुंबियांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी निलेशजी कांबळे आहेत। निलेशजी, कशा प्रकारे हा वाढदिवस तुम्हाला साजरा केलेला आहे, कसा वाटतो आणि तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा देता? मी माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा देतो की यांनी असं समाजकार्य करत राहावं आणि असंच जनतेसाठी झटत राहावं, एवढीच माझी इच्छा आहे। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, काय सांगाल तुम्ही? हा जो वाढदिवसाचा उपक्रम आहे, सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं धन्यवाद मानतो। आज बहुजन समाजाच्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी अभिवादन करतो। आज अजिंक्य भाऊच्या वाढदिवसानिमित्त आलेले सर्व जे काही उपक्रम राबवला आहे, तर जसे आमचे वाघमारे आप्पांचं जे काही कार्य होतं सामाजिक कार्य ते बघून आज त्यांनी ज्या प्रकारचे त्या पावलावर पाऊल ठेवून जे काम करतायत, तसेच आमच्या बहुजन एकता आंदोलनच्या वतीने आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो। असंच त्यांनी वेळोवेळी सामाजिक कामामध्ये लोकांच्या सेवेसाठी वेळोवेळी उभे राहावे आणि चांगल्या प्रकारे नेतृत्व निर्माण करून आपल्या या महाराष्ट्राला आपल्या बहुजन समाजाच्या नेत्यांची गरज आहे ती करण्यासाठी आपण पुढील वाटचालीत चांगल्या प्रकारे काम करावं असं मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत। ताई सांगा, कशा प्रकारे हा तुम्ही यांना शुभेच्छा देल आणि हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? नमस्कार। हा जो उपक्रम केलेला आहे नेत्रदान शिबिराचा ते खूप चांगल्या पद्धतीनं राबवण्यात आले आहे आणि जे काही आता अजिंक्य वाघमारे यांनी हा जे उपक्रम राबवला आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं राबवलं आहे आणि हे जे म्हणतात ना आपण एक युवा नेतृत्व हे आता पुढे येत आहे की आपल्या समाज कार्यासाठी, तर खरोखर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट द्यावा ही विनंती। आणि जेणेकरून जे आपण लोकहित संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांना खूप शुभेच्छा देते आणि काटे कुटुंबातर्फे पण खूप त्यांना वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा देते आणि पुढील त्यांच्या कार्यासाठी त्यांना वेळोवेळी
प्रत्येक क्षेत्रामध्ये यश यावं हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. काय बोला. अजिंक्य सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय युवा उद्योजक अजिंक्य भाऊ विजयप्पा वाघमारे यांचा आज वाढदिवस आहे. असंख्य वाढदिवस आपण बघतो की मोठमोठ्या होर्डिंगच्या माध्यमातून किंवा फटाके वाजवून किंवा एक जल्लोष, एक वेगळ्या प्रकारचा उत्साह मुलं करायचा प्रयत्न करत असतात. पण मी थोडा अजिंक्य दादाला गेल्या 4 वर्षापासून वाकड परिसरामध्ये बघतो. विशेष सांगायचं झालं की त्यांच्या रक्तामध्येच जे विजयप्पा होते स्वर्गीय, तर यांचं कार्य जे होतं ते समाजकार्यामध्ये ऑलवेज अग्रेसर ते असायचे आणि त्याचंच पुढील वाटचाल अजिंक्य दादा खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि मी नक्कीच या परिसरामध्ये त्यांना एक भावी नगरसेवक म्हणून बघतोय. असे छान छान उपक्रम तुम्ही वाढदिवस किंवा विविध माध्यमातून घेत चला. माझ्या तुम्हाला वाढदिवसाच्या परत खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता मी स्वागत करू का यांचं? पहिले आहे ना अजिंक्य विजयप्पा वाघमारे यांना माझं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आलेले सर्व मान्यवर नेते यांचे आणि ताई यांचे सर्वांचे, पत्रकार साहेब यांचे सर्वांचे स्वागत की आणि जे आलेले डॉक्टर आहेत आणि तपासाला जे प्रतिसाद देणारे नागरिक आहेत यांचे सर्वांचं स्वागत करतो आणि या परत पुन्हा अजिंक्य यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. सर्वांचे आभार मानतो. अतिशय चांगल्या प्रकारे हा वाढदिवस साजरा होत आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहे का? जय भीम. माझं नाव अजिंक्य विजय वाघमारे. मी राहणार वाकड. आता भाऊंनी आज म्हणजे नाही का, खरं तर बनसोडे सरांनी आम्हाला खूप गायडन्स दिले प्रॉपर या गोष्टीबद्दल की बाबा आपला एन्व्हायरमेंट चांगला ठेवा, वाकडमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुढे घ्या. आणि हीच गोष्ट मला नोटीस झाली की आजच्या जगात म्हणजे ना मोबाईलचा यूज खूप होतोय आणि मोबाईलमुळं काय होतंय की डोळ्याचे प्रॉब्लेम खूप वाढायला लागलेत. आज लहान लहान मुलात सुद्धा डोळ्याचे प्रॉब्लेम्स येतात. इव्हन म्हणजे 9 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा असू द्या, त्याला मोतीबिंदूचा त्रास होतो. ही गोष्ट कुठेतरी माझी म्हणजे नोटीस झाली आणि मी म्हणलो की आज माझ्या बर्थडे निमित्त एक सोशलमध्ये म्हणजे समाजात काहीतरी चांगलं काम हवं. आणि जसे आज माझे वडील सोशल सर्व्हिस करायचे अगोदरपासून, सो ते त्यांचंच पाहून मला पण कुठेतरी प्रेरणा होती की नाही आपण पण काहीतरी केलं हवं, नाही का, कार्य करलं पण आपल्या वाकडसाठी. सो त्याच निमित्ताने मग मला ही कल्पना आली. विशाल भाऊनी पण मला मदत केली या गोष्टीसाठी. बाकी सर्वांनी पण मला आयडिया दिली की बाबा बर्थडे निमित्त काहीतरी असं कर की समाजाला फायदा झाला पाहिजे. सो ह्या आयडिया म्हणजे आम्ही सगळं बसून मिटिंग करून वाटलं की यार आपण एक डोळ्याच्यासाठी, कारण आज मेजर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला डोळे नीट हवे. तुम्ही कुठे जा असेल तर तुमची म्हणजे जर विजन चांगला असेल म्हणजे मेंटॅलिटी पण आणि डोळ्याचं पण, जर विजन चांगला असेल तुम्ही नक्की पुढे जासाल. सो ह्याच गोष्टीनिमित्त आम्हाला ही गोष्ट नोटीस झाली की बाबा डोळ्या प्रॉब्लेमसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. सो आम्ही एक फ्री आय चेकअप ठेवला डोळ्याचा आणि इथून जे पण प्रॉब्लेम होतील हॉस्पिटलमध्ये पण त्याचा म्हणजे यांना फायदा होईल आपल्या कॅम्पमुळं, की तिकडं सुद्धा त्यांना काही डिस्काउंट भेटेल किंवा त्यांना मोफतच होऊन जाईल काही गोष्टी. सो याच विचाराने आम्ही केलं आणि आमचं कॅम्प कुठेतरी सक्सेसफुल होतं असं आम्हाला थोडं वाटतंय. आपण बघितलं की आजकालचे जे युवा आहेत ते भरकटलेले दिसतात आणि म्हणजे त्यांना एक कुठली दिशा त्यांच्याकडे नाही आहे समाजामध्ये. आणि बड्डे साजरा करत असताना त्यांना बड्डे म्हणजे धांगडधिंगा आणि एन्जॉय वाटतो. तर तुम्ही या तरुणांना काय संदेश द्याल? मी तर हेच सांगेन की बड्डेच्या दिवशी काय चांगलं काम करता येईल तेवढं करा. उगाच इकडं तिकडं पैसे वेस्ट करण्याच्या जागी तेच पैसे तुम्ही डोनेट करा लहान मुलांना किंवा ज्यांना गोरगरीब आहेत त्यांना थोडी मदत करा. म्हणजे ते इकडं वेस्ट होण्यापेक्षा तुम्ही जर इकडं करत असाल तर काहीतरी तुम्हाला पुण्य भेटेल असं मला वाटतं. तर अशा प्रकारे अतिशय चांगला म्हणजे मनामध्ये ध्येय उद्दिष्ट ठेवून यांनी सर्वांनी हा वाढदिवस साजरा केलेला आहे. सम्यक क्रांतीतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.